नमस्कार. मृणालिनी जोशी लिखित वेणा स्वामी ही समर्थ शिष्या वेणाबाईंच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. बोल बोल म्हणता वेणू रात्रभर समर्थांच्या तंबूत राहिल्याची वार्ता लोकात पसरली. एका बालविधवेची ही हिंमत, एका कुलीन कुटुंबाच्या लेकीचं हे असलं अगोचर वर्तन. सगळ्या समाजाच्या कल्याणाचा भार आपल्याच माथ्यावर आहे असं समजणाऱ्या तथाकथित दुरिणींना हे कसं सहन होणार. त्यांनी रान उठवलं आणि एक दिवस गोपाजी पंतांच्या वाड्यावर त्यांची धाड पडली. शंकर काका, तात्या, वासुनाना, हरिनाना, देशपांडे कुळातल्या या विघ्नसंतोषी चौकडीला दिंडी दरवाजातून आत येताना पाहिलं आणि गोपाजी पंत मनातून पार हादरले. तरी स्वतःला सावरीत उसन्या अवसानानं त्यांचं स्वागत करीत म्हणाले, या या, इकडे कुठे वाट चुकलात? चुकलो नाही, वाट वाकडी करून मुद्दाम आलो. बसा बसा. बसायला नाही आलो, एवढ्या रणरणत्या उन्हात पाय घाष्टीत आलो आम्ही, ते काही शिळोप्याच्या गप्पा मारायला नव्हे. मग आम्ही आलो आहोत जाब विचारायला, तात्या म्हणाले. होय होय, आम्ही आलो आहोत सोक्षमोक्ष लावायला, विषकन्येला खंदून काढायला, वासुनाना उद्गरले. हो हो, पण जरा बसा, पाणी घ्या. गोपाजी पंतांनी पाण्याचा तांब्या आणि बत्तासे पुढे ठेवीत म्हटलं. खरं सांगायचं तर त्यांची छाती धडधडू लागली होती. मनात म्हणत होते, ज्या कर्माला भीत होतो तेच येऊन उभं राहिलं म्हणायचं. आधी आमच्या प्रश्नाला जबाब द्या. पण असं झालं तरी काय इतकं रागवायला? घ्या, चोराच्या उलट्या म्हणतात ते ह्याच. अरे करणार तुम्ही आणि काय झालं म्हणून विचारणार आम्हाला? शंकर काका, मुद्द्यावर या. त्या कार्टीला बाहेर बोलवा. काय रे, कुठे आहे ती तुमची ड्युटी? आहे ना घरात की गेली त्या अडदांडाच्या हात धरून? का असं वैडवाकडं बोलतात आत्या? माझी मुलगी अशी नाही म्हणे, माझी मुलगी अशी नाही. नाना गोपाजी पंतांना उपहासानं वेडावत म्हणाले. अरे खुळ्या, तुझ्या डोळ्यांना आहेत मायेची झापडं बांधलेली, तुला कसं दिसणार तिचे चाडे? न दिसायला काय झालं हरिनाना, पण यांचीच फूस आहे तिला, यानंच तिला शेफारून ठेवली आहे. खरं म्हणजे पोरीच्या जातीला शिक्षण करायचं आहे काय? ती जळणार चुलीतच, पण ह्यानं तिला मारे लिहायला वाचायला शिकवलं, रामायण भागवत ऐकवलं आणि त्या टोळ भैरवाच्या कीर्तनाला सुद्धा स्वतःबरोबर नेत होता ना. आता बोला. तात्यांच्या या बोलण्यावर शंकर काका उसळून म्हणाले, बोलायचं नाही, असल्या कुळबुडव्यांना शासन करायचं. यांच्या दिवट्या पोरीनं देशपांड्यांच्या घराला बट्टा लावला. आता आमच्या घरी कोणा कुळवंटाची लेक येईल? आमच्या लेकींना कोणी करून घेईल? नाव नको. गोपाजी पंतांना हे सगळं असह्य झालं. त्यांनी वैतागून विचारलं, मग आता मी काय करू म्हणता काका? गंगेत उडी टाकू की अग्निकाष्ट भक्षण करू? कोणतं प्रायश्चित्त घेऊ ते तरी सांगा. तू कशाला घेतोस प्रायश्चित्त? पाप पोरीचं, शासन तिला द्यायला हवं. इतका वेळ माजगराच्या दाराआडून ओटीवरचं बोलणं ऐकणाऱ्या राधिकाबाईंनी न राहून म्हटलं, पण मी म्हणते, वेणूची चूक तरी काय झाली? हे तू विचारते आहेस सुनबाई? म्हणजे तुला सुद्धा तिचं उंडारणं पटतंय म्हण की? तसं नव्हे म्हणजे आम्हाला कोणालाच तिचं वागणं आवडलेलं नाही. आमच्या परीनं आम्ही तिची कानउघाडणी केलीच आहे. पोर जरा देवलसी आहे, छंदिष्ट आहे, नाही राहिलं तिला वेळेचं भान. पण म्हणून आपण वडीलधाऱ्या माणसानेच का तिच्याबद्दल नसत्या शंका घ्यायच्या? आपण मोठ्या मनानं एक वेळ तिला क्षमा करावं, मोठ्या मनानं चूक पदरात घ्यावी. घरच्यांनीच तिच्यावर असे शिंतवडे उडवले तर लोक तिला जगू देणार नाहीत. आधीच बिचारीच्या वाट्याला हे असलं दळभद्री जिणं आलंय. बोलता बोलता राधिकाबाईंचा गळा दाटून आला, पण त्या हृदय पिळवटणाऱ्या शब्दांचा तिळा एवढाही परिणाम शंकर काकांच्या फत्तर काळजावर झाला नाही. ते अधिकच चवताळून म्हणाले, हे तिच्या मागच्या जन्मीच्या पापाचं फळ आहे, ते तिनं मुकाट्यानं भोगावं. इतर बायकांसारखं काय देवदेव करायचं असेल ते घराच्या 4 भिंतीत करावं, पण असं पांढरं कपाळ घेऊन रस्तोरस्ती मिरवू नये. आमची मनकर्णिका 5व्या वर्षी मागं आली म्हणजे सासरी गेलीच नाही.
पण तिचं नख सुद्धा दिसलं नाही परक्या पुरुषाला. काय बिशात आहे तिची उंबऱ्याबाहेर जायची. तिथल्या तिथे तंगड्या तोडून टाकू आम्ही. काय तात्या, खरं की खोटं? अगदी 16 आणे सत्य. मी तर परवाच हिला म्हणालो की गोपाळरावांच्या जागी आमचे शंकर काका असते तर वेणीला फाडून खाल्ली असती त्यांनी. हो हो, अगदी जिवे मारली असती. कार्टी रात्र रात्र त्या गोसाव्याच्या मठीत राहते म्हणजे काय. पण या आमच्या शुंभाला काही वाटते का बघा. गोपाळा, अरे त्यापेक्षा हातात काकणं का भरीनास. तुझ्या या भरघोस मिशा शोभेच्याच म्हणायच्या. काकांनी केलेला हा पौरुषावरचा आक्षेप गोपाजी पंतांच्या वर्मी लागला. रागानं लाल होऊन त्यांनी मोठ्यानं हाक मारली, वेणे. हां, येते ती बाहेर, वाट बघ. ती तुझ्या रागाला भीक घालते थोडीच. तोंड आहे कुठे तिला बाहेर यायला. नाना कुत्सितपणाने बोलले तेव्हा तोंड लपवावं असं काहीही घडलं नाही माझ्या हातून. ही पहा, मी तुमच्या पुढे उभी आहे असं म्हणत वेणू माझघराच्या दारात येऊन उभी राहिली. विजेचा अवचित कडकडाट व्हावा आणि डोळे दिपून जावेत तशी त्या पुरुष पुंगवांची अवस्था झाली. त्यातून प्रथम सावरले ते तात्या. वेणे, तुझी ही हिंमत. जनाची नाही तर मनाची तरी काही. ज्ञान मिळवायची का लाज वाटावी मला. सत्संगाची का वाटावी शरम. सद्गुरूंना शंका विचारण्यात का वाटावा कमीपणा. असं मग झालं शंकांचं निरसन. मिळाला मोक्ष. आज ना उद्या तो मिळेलच. सद्गुरूंची भेट झाली की मोक्ष मिळायला वेळ नाही लागत नाना. तो लफंगा तुला मोक्ष देणार काय. भ्रमात आहेस. भूल थापा देऊन गुंतविल तो तुला. त्यांना अपशब्द बोलू नका काका. सूर्यावर थुंकायच्या प्रयत्नात आपलंच अंग बरबटून जायचं. काय काय म्हणालीस. शंकर काका संतापानं काळे निळे पडले, थरथर कापू लागले. लाल झालेले डोळे गरागरा फिरवीत चिडक्या आवाजात ओरडले, तो सूर्य काय आहे. पाहतोच आता त्याच्याकडे, दाखवतो त्याला हिसका. त्यांना कशाला मध्ये आणता. काय कसोटी लावायची असेल ती मला लावा. मी पवित्र आहे. काया वाचा मनानं शुद्ध आहे. अरे वा, आव तर अगदी सीता सावित्रीचा आणलास. मग करतेस तिच्यासारखा अग्निदिव्य की मीराबाईसारखं विष घेतेस. नानांनी हेटाळणीनं विचारलं. पण वेणू चिडली नाही. तिनं अत्यंत शांतपणानं उत्तर दिलं, आपण म्हणाल ते करते. वेणे वेणे, अगं काय बरळतेस हे. शुद्धीवर आहेस ना. राधिकाबाईंनी कळवळून विचारलं. त्यावरती तिनं तितक्या स्थिर वृत्तीनं म्हटलं, होय आई. विचार करूनच मी प्रत्येक शब्द बोलते आहे. मी एकदाच सर्वांना निक्षून सांगते की मी माझ्या सद्गुरूचे पाय प्राण गेला तरी सोडणार नाही. मग कोणी निंदा नाही तर वंदा. ठीक आहे, तुला मरायचीच हौस आहे तर मर बापडी. लागू दे तुझ्या सतीत्वाची कसोटी. जा रे नाना, आमच्या घरी जा आणि तुझ्या वहिनींना म्हणाव, माझ्या फडतळात वरच्या फळीवर काचेच्या भरणीत एक पुडी आहे, ती द्या. तू वाचून बघ नीट. त्यावर कळ लावीचं बीज असं लिहिलेलं आहे. जालिम विष आहे बघते. मी नाही पडायचं या भानगडीत. फुकळ गड्याला ताक. नानाने अंग झटकलं. छा, तू सुद्धा या कोप्याच्याच माळेतला भ्याड. वेणूच्या मुखावर मंद हास्य उमटलं. तिच्या मनात आलं, विषसुद्धा कसं अगदी स्वतःला शोभेचं शोधून ठेवलंय. कोकणातल्या कळ लावेची 5 पाकळ्यांची रक्तासारखी लाल लाल फुलं, गळा दाबायला निघालेल्या हाताच्या पंजासारख्या त्याचा आकार आणि लांबट पानाच्या त्या वेलीत आपल्या तणावांनी शेजारच्या झाडाला घातलेला घट्ट विळखा. देहाला कळा लावणारी ती कळ लावी आणि मनामनात कलागती लावणारी ही माणसं दोन्ही सारखीच जीवघेणी. वेणे, तुला हसायला काय झालं. थट्टा वाटली होय. पण मी अस्सल रक्ताचा आहे, मागं हटणार नाही. म्हणून का आपल्याच रक्ताच्या मुलीवर उठलात मामनजी. नका अशी डोक्यात राग घालू. मी पाया पडते, पदर पसरते. वेणे, जा त्यांच्या पाया पड, चुकले म्हण आणि हो मोकळी. वडील माणसांच्या पुढे वाकण्यात कमीपणा कसला. जा बाळ. एकदाच का 100दा वाकेन मी, पण चूक नसताना नाही. आणू दे त्यांना कळ लावी. लागू दे माझ्या भक्तीची कसोटी. कुठला विषय कुठे गेला हा, असं म्हणून राधाबाई डोळे पुसू लागल्या. वेणू मात्र स्थिर होती. तिची गौर मुद्रा आत्मविश्वासानं अधिकच उजळली होती. शंकर काकांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरीच घरी जाऊन विष आणलं. त्यांच्या अद्वा तत्वा बोलण्याने आजूबाजूचे बघे लोकही गोपाजी पंतांच्या अंगणात गोळा झाले.
वेणूनं आपल्या हातानं सांजवात लावली, तुळशीपुढे पंटी लावून ठेवली. सर्वांना नमस्कार केला, अगदी शंकर काकांना सुद्धा. त्यांनी मात्र झटक्यात मान फिरवली. म्हणाले, मी या नाटकानं फसणार नाही. वेणूनं स्मित केलं. राधिकाबाईंच्या जीवाची घालमेल चालली होती. त्या ज्याला त्याला विनवीत होत्या, रडत होत्या, दैवावर चिडत होत्या. अखेरीस त्यांनी आपल्या लेकीलाच घट्ट मिठी मारली. म्हणाल्या, वेणे, आपल्या आईला आता एवढी तरी भीक घाल. मलाच तो विषाचा घोट दे आणि मग कर तुला काय दिव्य करायचं ते. वेणूनं आईला थोपटलं. तिची मिठी हळूच सोडवली. मग रामरायासमोर ठेवलेला विषाचा पेला हातात उचलून म्हणाली, रामा, तू तर अंतर्यामीचं जाणणारा सर्वसाक्षी आहेस. मी जर खरोखरच काया वाचा मनानं शुद्ध असेन तर तुझ्या या प्रसादानं मी चिरंजीव होईन. तुझ्या माझ्यातला अंतराय दूर होईल. वेणानं एकदा डोळे भरून रामरायाचं रूप निहाळलं आणि पेला ओठाला लावला. जालिम विष असते. आगीचा वर्षाव करीत कंठाखाली उतरू लागलं. बघता बघता पोटात डोंब उसळला. कळ लावी काळजाला जाऊन भिडली. पाणी पाणी, जीव तडफडू लागला. यातून तारणारा एकच सद्गुरू समर्थ. वेणूनं त्यांनाच साथ घातली. नकळत तिच्या शब्दांना काव्याचा घाट चढला. अतीव दुःखातून शब्द उठले, धावे सत्वरी गुरुराया, मरते वेणू ही माया. अल्पही सेवा नच घडली, नरतनु नौका मम बुडली. उठले वादळ निंदेचे, कोणी न उरले मायेचे. सद्गुरूचा धावा करता करताच वेणूचा शब्द अडखळू लागला. जीभ जड झाली. अंगावर कृष्णछाया पसरू लागली. असह्य वेदनेनं वेणू गडाबडाला लोळू लागली. मनोमन आक्रंदू लागली. रामा, तुझी वेणी मरायला की रे लागली? तिचा जन्म वाया चालला. रक्षिली कैसी मीराबाई, रामा मरते वेणाई. नामे विष बाधा जाई, म्हणून नीळकंठ ध्याई. भीत मी नाही मरणाला, अंतरले श्रीचरणाला. तृप्तीनं सेवेची झाली, दयाळा वेणू व्यर्थ गेली. मध्यरात्र उलटून गेली. वेणाचा आवाज खोल खोल गेला. रामनामाचा उच्चार अस्पष्ट झाला. देहाचं चलनवलन मंदावलं. अखेरीस डोळ्यांनाही थकवा आला. पापण्या जडावल्या. अशातच पहाट झाली. प्राजक्तीचं झाड पक्ष्यांच्या चिवचिवाटानं जागं झालं. रोजच्यासारखे भोपाळीचे मधुर स्वर कानावर येईनात म्हणून अस्वस्थ झालं. पानांचे डोळे विस्फारून वाड्याकडे पाहू लागलं. श्वास रोखून घरातला कानोसा घेऊ लागलं. वेणी निश्चेष्ट पडली. राधिकाबाईंनी अंबरडा फोडला. गोपाजी पंतांनी कपाळावर हात मारून घेतला. तळमळून म्हटलं, झालं तुमच्या मनासारखं? घेतलात पोरीचा प्राण. जा आता, या वाड्यातून काळं करा. घरी जाऊन कसं चालेल गोपाळराव? पुढची सगळी व्यवस्था ती आम्ही करू. अचानक एक धीर गंभीर ध्वनी सर्वांच्या कानावर आला. आवाजाच्या रोखानं नजरा वळल्या आणि त्या तशाच खिळून राहिल्या. जय जय रघुवीर समर्थ. सदाचक्र वाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव घाली निशाणी, नुपेक्षी गदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ अशी ग्वाही देत समर्थ रामदास स्वामींनी अंगणात पाऊल ठेवलं. उगवतीवर सूर्यबिंब उगवलं आणि त्याच वेळी वेणूच्या देवघरात त्या सूर्यनारायणाची उपासना करणारे सूर्यवंशी रामरायांचे भक्त असलेले सूर्याजी पंतांचे सुपुत्र समर्थ रामदास अवतीर्ण झाले. सर्व मंडळी अवाक होऊन पाहतच राहिली. केवळ समर्थांच्या खडावांचा आवाज त्या स्मशान शांततेचा भंग करत होता. समर्थ आले ते तडक निश्चेष्ट पडलेल्या वेणूजवळ गेले. नेत्र मिटून त्यांनी उपास्य देवतेचं स्मरण केलं. वेणूच्या माथ्यावर हात ठेवला आणि आपली करुणार्ध दृष्टी वेणूच्या भूमध्यात स्थिर करीत त्यांनी संजीवनी मंत्राचा जप सुरू केला. समर्थांच्या हस्तस्पर्शातून संक्रांत होणारं संजीवक शक्तीचं स्पंदन आणि त्यांच्या दृष्टीतून होणारं अमृतधारांचं सिंचन यांनी काया त्यागू पाहणाऱ्या वेणूच्या प्राणाला बंधन घातलं. देहाला बिलगून असणाऱ्या धनंजयानं प्राणाला परत हृदयस्थानी खेचून आणलं. मंद श्वासानं नासिकापुटं किंचित थरथरली. हृदय किंचित धडधडलं. तेवढ्याच समानानं नाभिकमळाच्या गाभ्याला स्पर्श केला आणि त्याच्या 16ही पाकड्यातून चैतन्याची एक हलकीशी लहर उमटली. तिचा हात धरून व्यानानं अवघ्या देहात संचार केला. देहातले पंचप्राण जागृत झाले. वेणू सजीव झाली. तिची नेत्रकमळं हलकेच उमलली. समर्थांनी तिला साथ घालीत म्हटलं, उठ बाळा उठ. समर्थवाणी कानी पडताच वेणू खडबडून जागी झाली.
क्षणभर तिला काही स्मरेना. पण मग सगळं आठवलं. तो विषाचा पेला, आगीचा डोंब, असह्य वेदनाने तळमळत सद्गुरूंना मारलेली हाक, रामरायाचा केलेला धावा. ती नवलानं म्हणाली, मी अजून जिवंत आहे. होय बाळा, रामरायानं तुला दुसरा जन्म दिला आहे. तिच्या मस्तकावर किंचित थोपटल्यासारखं करून समर्थ उठून उभे राहिले. वेणूही हळूहळू उठू लागली. अंग थरथरत होतं, पाय डळमळत होते. तिला सावरायला राधिकाबाई पुढे झाल्या. पण आईचा हात दूर करून ती तशीच धडपडत समर्थांच्या जवळ गेली. त्यांच्या पायांना मिठी घालीत म्हणाली, आता मला अंतर देऊ नका स्वामी, टाकून जाऊ नका. तिला उभं करीत समर्थ बोलले, आम्ही तुला न्यायलाच आलो आहोत बाळा. वेणूची म्लान मुद्रा आनंदाने उजळली. पोचे पदर सावरून ती म्हणाली, चलावं स्वामी, चलावं. कुठे चाललीस पोरी? अगं तुझ्या अंगात त्राण तरी आहे का चालायचं? राधिकाबाईंनी विचारलं. ज्यानं प्राण दिला तो त्राणसुद्धा दिल, असं म्हणत वेणू निघाली. तिनं आई वडिलांना नमस्कार केला. तिला पोटाशी धरीत राधिकाबाई रुद्ध कंठानं म्हणाल्या, माझं आईचं आतडं तुटतं ग वेणू. कुठे जाशील, कुठे राहशील? दुखलं खुपलं तर कोण बघेल मायेनं? रामरायाच पाहिल सगळं, तू नको कष्टी होऊस उगीच, असं म्हणत वेणूनं आईची मिठी सोडवली. तेवढ्यात कृष्णात्या पुढे येऊन गोपाजी पंतांना म्हणाली, अरे गोपाळा, तुझी लेक घराबाहेर पडते आणि तू नुसता बघत उभा राहिलायस? समर्थांनी विचारलं, कुणाची लेक म्हणालात माई? या गोपाजी पंतांची? मग काय तुमची? सत्य बोललात, ही लेक आमचीच. यांची लेक तुम्ही तिला विष दिलं तेव्हाच मेली. आज ती आहे रामदासी. तिला नेण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. कृष्णात त्याला एकदम बडबडून आलं. ती किती चिडली, काही बोलली तरी लहानग्या वेणूला तिनं अंगाखांद्यावर खेळलं होतं. तिला कुशीत घेऊन आपल्या वात्सल्यानं समाधान केलं होतं. तेच वात्सल्य उफाळून आलं. त्यांनी वेणूचा हात धरीत गैवरून म्हटलं, वेणे, अगं खरंच का चाललीस तू आम्हाला सोडून? होय आत्या, पाया पडते, चुकलं मागलं पदरात घे. अधिक उण्या शब्दांची क्षमा कर आणि मनापासून आशीर्वाद दे. अगं पण उपाशीपोटी तरी जाऊ नकोस. खरंच महाराज, आमच्यावर कृपा करा. आजची भिक्षा इथे घेऊन चला, आमच्यावर राग धरू नका. राग कशाचा पंत? आम्ही आनंदानं चाललो आहोत. आज ही केवढी मोलाची भिक्षा मिळाली आहे आम्हाला. समर्थ निघाले. नित्यासारखे श्लोक म्हणत बाहेर पडले. समर्थांची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे? जयाची लीळा वर्णिती लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. सद्गुरूच्या पावन पदचिन्हाचा मागोवा घेत वेणू चालू लागली. आजवरच्या चिरपरिचित नि चिरवांचित माहेराकडे एकदाही वळून न बघता मात्यापित्याचा आणि वृक्षवेलींचा विसर पडल्यागत देशपांड्यांच्या वास्तूचं सीमित आकाश ओलांडून ती धरेला भेटणाऱ्या क्षितिज रेषेच्या दिशेनं अनंताकडे निघाली. समर्थांची चाल होती प्रत्यंचेवरून सुटलेल्या बाणासारखी. वेणूच्या हल्लक जीवाला तो वेग कसा पेलणार? झपझप पुढे गेलेल्या समर्थांनी मागे वळून तिच्या धीम्या चालीकडे पाहत म्हटलं, तुम्ही अंबाबाईच्या प्रांगणात जा, आम्ही 4 घरं भिक्षा मागून आणतो. वेणू मंदिराच्या वाटेकडे निघाली. तिच्या देहाला अशक्तपणा खूप आला होता खरा, पण मन कसं मोरासारखं हलकं फुलकं झालं होतं. प्रपंच आणि परमार्थ यांच्यात चाललेली रस्सीखेच संपली होती. सार्थकतेची गुरुकिल्ली गवसली होती. मध्यान्नीची भिक्षा घेऊन सर्व शिष्यगण समर्थांच्या बरोबर चाफळच्या वाटेनं निघाला. समर्थ चालता चालता जनांना साथ घालत होते. त्यांना भवभ्रमातून सावध करत म्हणत होते, अहो, हा मूढपणा टाकून द्या, विचार करा बाबांनो. कैचे घर कैचे दार, मिथ्या सकळही व्यापार. अंती सोयीरा रघुवीर, का बोललासी. केव्हा जाईल न कळे श्वास, राहे हे घर पडेल बोस. ये कुडिया उपजेल त्रास, का भुललासी. संसार पाण्याचा बुडबुडा, त्याचा नको करू ओढा. तू का समजसी ना मूढा, का भुललासी. रामदासाचे जीवन, तू का न करीसी साधन. राम तोडील भवबंधन, का भुललासी. हे सारं ऐकता ऐकता वेणूच्या मुखावर स्मितरेषा उमटून गेली. मनात म्हणाली, केवढी मी भाग्यवान. स्वामींचे सांगणं अगदी खरं आहे. मरणाआधी मरण पाहिलं आणि तत्क्षणी संसारावर पाणी पडलं. वृत्ती निवृत्त झाली.
सहजगत्या वैराग्याला परणून गेली आणि आता सुरू झाला हा अनंताचा प्रवास. समर्थांची स्वारी जाफळला येऊन पोचली आणि खोऱ्यातला अवघा परिसर रघुवीर समर्थांच्या जय जयकाराने दुमदुमून गेला. खळखळत्या मांड नदीच्या काठावर बसलेलं जांभळा करवंदाच्या आणि आम्रतरूंच्या हिरव्या गर्द छायेत विसावणारं निळ्या जांभळ्या हिरव्या तांबड्या पिवळ्या पांढऱ्या रानफुलांनी सजलेलं चाफळ खोरं वेणूला अतिशय आवडलं. तसं गाव 100-125 उमऱ्याचंच होतं. महाराष्ट्रातलं एक आडबाजूचं खेडं, सह्याद्रीच्या पायथ्याशी डोंगरदऱ्याच्या कुशीत वसलेलं, जणू त्या पुराण पर्वताच्या पायी प्रकृतीनं वाहिलेल्या एका सुगंधी फुलाची नाजूक पाकळी. समर्थांचं मठ आणि राम मंदिर मात्र गावापासून दूर होतं. नदीच्या दक्षिण तीरालगत असलेला सोंगटी मांडावी तशा दिसणाऱ्या एका टेकडीवर होतं. मठाच्या आवारात येताच मठातल्या समर्थ शिष्यांनी समर्थांच्या पायावर मस्तक ठेवलं. समर्थांनी सर्वांना आशीर्वाद दिले. आस्थेनं विचारणा केली. गुरुशिष्य भेटीचा तो प्रेमळ सोहळा पाहत वेणू बाहेरच अंगणातल्या चाफ्याच्या झाडाला ओठंगून उभी राहिली. तिच्या मनात आलं, संन्याशाचा केवढा हा संसार, किती लेकरं बाळं आणि त्यांचा किती हा व्याप. आपण इथे का उभ्या अशा परक्यासारख्या? आज चला ना ताई. वेणूनं वळून पाहिलं. तो एक गौरवर्णाची दरदरीत नाकाची उंच सुदृढ बांध्याची स्त्री तिच्याकडे सस्मित मुद्रेनं पाहत होती. वेणू किंचित हसली खरी, पण त्या स्त्रीच्या माथ्यावरच्या लाल अलवणानं तिचं मन विषण्ण झालं. म्हणजे हिनं सुद्धा गतवधेच्या मरणयातना भोगल्या आहेत म्हणायच्या. चलताना आत तिनं पुन्हा विचारलं, अक्काच ना आपण? आपल्याविषयी खूप ऐकलं आहे. असं म्हणत वेणूनं त्यांना खाली वाकून नमस्कार केला. तिला उठवीत अक्का म्हणाल्या, मला नमस्कार नाही हो करायचा. आपण दोघी बरोबरीच्या. मी थोडी लहानच, पण हा नमस्कार वयाला नव्हता. आपण गुरुसेवेत माझ्या आधी रुजू झालात, त्या ज्येष्ठपणाचा हा मान. असं तर मग माझं ऐकावं लागेल. आज्ञेनं वागेन, सांगावं. हे आहो जावं म्हणायचं नाही. तुम्ही पण. तुम्ही नव्हे, बरं तू. दोघीही मनमोकळ्या हसल्या आणि त्याच क्षणी एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या. अक्का, अहो अक्का. आले रे. तेवढ्यात दत्तात्रय गोसावी तिथे आलाच. म्हणाला, आत खोळंबा झाला आहे, वाढायला घ्यायचं ना? होय तर, भुकेजली असतील सगळी. चल. अक्का लगबगीनं निघाल्या. जाता जाता वेणूला म्हणाल्या, तुझी पूजा अर्चा आटपून पहिल्याच पंक्तीला 2 घास खाऊन घे, दमली असशील. अक्कांच्या या प्रेमळ शब्दांनी वेणूचं मन भरून आलं. तिची लहानपणापासून असलेली एक उणीव भरून निघाली. बहीण मिळाली. मठात माणसांचा राबता अहोरात्र होता. त्यामुळे अंशी पहाटे केव्हाही अक्कांना चुलीशी बसावं लागे. 2-4 भाकरी चटकन तव्यावर टाकाव्या लागत. हसत मुखानं सतत कष्ट करणाऱ्या अक्कांकडे पाहून वेणूच्या मनात हिला दुसरं जप तप काही करायला नको. अन्नपूर्णाहून आल्या गेल्याला अतिथी अभ्यागताला स्वामींच्या शिष्य परिवाराला तृप्त करणं हीच हिची साधना आहे. सेवेतच मुक्ती आहे. दोघी बरोबरीनं काम करीत आणि थोडीशी फुरसत मिळाली की सुखदुःखाच्या गोष्टी बोलत देवदर्शन घेऊन येत. एकदा मंदिरातल्या रथारूढ रामरायाच्या कमळमुखाकडे पाहता पाहता वेणूताईंचं मन प्रेमानं गहिवरून आलं. डोळे पुसत तिनं विचारलं, अक्का, ही अशी अगदी सजीव भासणारी मूर्त कुणी ग घडवली? ते नाही बी सांगता यायचो, पण ती आणली मात्र आपल्या स्वामींनी. कुठून? डोहातून. डोहातून? नवलच आहे. ऐकावं ते नवल आणि पाहावं तेच केवळ चमत्कार. महाराजांनी खरं तर पाथरवटाला 4 मूर्ती करून द्यायला सांगितल्या होत्या. त्यानं वर्षभरात त्या घडवून देण्याचं मान्यही केलं होतं. परंतु त्यांच्या आधीच या मूर्ती चालून आल्या. त्या कशा बाई? त्याचं असं झालं, आपली मांडगंगा कृष्णाबाईला मिळते ना, तिथे दक्षिण वाहिनी कृष्णेच्या पूर्व किनाऱ्यावर रहिमतपूरचं स्थान आहे. त्याच्याजवळ अंगापूरचं रान लागतं. त्यात शिवनाथ स्थान म्हणून प्राचीन पवित्र स्थान आहे. तिथे स्वामी महाराज स्नान करून संध्येला बसले. त्यांचं नित्याचं ब्रह्मयज्ञाधिक आन्निक झालं आणि त्यांनी श्रीरामप्रभूंच्या मानसपूजेला प्रारंभ केला. तेवढ्यात म्हणे कृष्णामाईच्या डोहातून शब्द आला की श्रीरामचंद्राची मूर्ती येथे आहे, ती घेऊन जावे. स्वामींनी ते ऐकलं आणि लगेच डोहात उडी घातली आणि खरंच त्यांना तिथे ती मूर्ती दिसली.
हाती 2 कमळ असलेले प्रभू, उजवीकडे लक्ष्मण, डावीकडे सीतामाई, दोघांच्या हाती चामरं आणि त्यांचा सारथी असलेला मारुतीराय. त्या पाषाण शेजारीच दुसरा पाषाण आणि त्यावर महिषासुरमर्दिनीची मूर्ती. स्वामींनी मोठ्या आनंदानं दोन्ही मूर्ती शिवनाभीतून बाहेर काढल्या. त्यांची मनोभावे पूजा केली आणि मूर्ती जोडीत घालून स्वामी साफळास आले. पण मध्येच विघ्न उभं राहिलं. स्वामींना विघ्न आणणारे कोण हे करंटे? अंगापूरचे लोक स्वामींना मूर्ती सापडल्या हे कृष्णेकाठच्या गुराख्यांनी पाहिलं होतं. त्यांनी गावात जाऊन ती वार्ता सांगितली. तेव्हा आमच्या रानातील मूर्ती नेतात म्हणजे काय असं म्हणत गावकरी स्वामींच्या पाठीस लागले. थेरगावच्या रानात सुकण्याच्या खिंडीत त्यांनी स्वामींना गाठलं. म्हणाले, बाबा, आमच्या गावाच्या मूर्ती तुम्ही का म्हणून नेता? त्या आम्हाला द्याव्यात. स्वामींनी उत्तर दिलं नाही. आम्ही या मूर्ती कृष्णेच्या डोहातून आणल्या आहेत, तुमच्या गावातून नव्हे. तरीही त्या आमच्याच आहेत, गणपतीच्या देवळातल्या. मागे मोगलाईच्या दंग्यात आमच्या वडिलांनी त्या डोहात ठेवल्या होत्या. आम्हाला त्या दुसऱ्या कोणाला द्यायच्या नाहीत. उत्तम, असं म्हणून स्वामींनी दोन्ही मूर्ती सुकटण्यावर ठेवल्या आणि ते चाफळला आले. काही वेळाने ते गावकरीही चाफळला येऊन दाखल झाले. आल्या आल्या त्यांनी स्वामींपुढे दंडवत घातले. स्वामींनी कारण विचारताच बोलले, महाराज, काय सांगावं, त्या मूर्तींची इच्छा आपल्याकडे येण्याचीच आहे. कशावरून? अहो, आम्ही इकडे आल्यावर आम्ही थेरगावहून 2 गाडे आणि 5-50 मनुष्य आणली. मूर्ती उचलू लागलो, पण त्या रेसभरही हालेनात. ठीक आहे, जशी रामरायाची इच्छा, असे उद्गारून स्वामींनी भांजी गोसाव्याकडून मूर्ती इथे आणल्या. बरी खोड जिरली अंगापूरकरांची. फार खट्टू झाले असतील नाही? तर काय ग, तोंड अगदी उतरून गेली होती बघ. काकुळती येऊन म्हणाले, महाराज, आपल्या सेवेशी आमचा काही अधिकार असावा. स्वामी मोठे दयाळू. त्यांनी लगेच आज्ञा केली की ठीक आहे, प्रतिवर्षी रामनवमीच्या उत्सवात बिनीत सिंहासनाची काठी तुमची असावी. तेव्हापासून उत्सवात बिनीचा मान अंगापूरकरांचा. बोलत बोलत दोघी मठाकडे परत फिरल्या. वाटेत अक्कांनी मूर्ती स्थापनेचं वर्णन असं काही रंगवून केलं की वेणुताईंना तो आनंद सोहळा अनुभूतीस आला. चहूकडून आलेल्या सहस्रावधी रामभक्तांनी मंदिरात केलेली दाटी, गजबजून उत्साहानं फुलून गेलेलं चाफळगाव, 5-5 दिवस उठणाऱ्या जेवणाच्या पंक्ती, रात्र रात्र चालणारी कीर्तनं, सारं जणू तिनं प्रत्यक्ष पाहिलं. अक्का सांगतच होत्या. म्हणाल्या, अगं, ही जागा तरी का सुधी होती? स्वामींनी इथल्या गावकऱ्यांच्या जवळ जमीन मागितली. तो त्यांनी दिली ही मसणवट. मसणवटी मंदिर? वेणूने शिरशिरी येऊन विचारलं. हो, आपल्या स्वामींच्या पायधुळीनं अमंगळसुद्धा परममंगळ होऊन जातं. लोकांनीही कुंभारडोहाच्या पलीकडची भुताटकीची जागा दाखवताच स्वामींनी बहुत बरे असं म्हणून तिचा स्वीकार केला. शेंदूर लावलेले जितके म्हणून दगड या जागेत होते तेवढे उचलून डोहात टाकून दिले. त्यात एक त्यांचा मुख्य होता. तो म्हसोबा प्रत्यक्ष समोर उभा राहिला. हात जोडून विनवू लागला की स्वामी महाराज, आपण सर्वाभूती सारखे असता आम्हास असे स्थळभ्रष्ट का करीत आहात? स्वामींनी उत्तर दिलं की तुम्ही आणि तुमचा हा भूतगण उत्तम जन नसून जनास उपद्रव करणारे आहात. आम्हाला तर या स्थानी श्रीचं देवालय करायचं आहे. इथे श्रीची स्थापना झाल्यावर तुम्ही दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना त्रास द्याल म्हणून आम्ही असे करत आहोत. बरं, आम्ही तुम्ही ठेवाल तिथे राहू आणि तुमच्या आज्ञेप्रमाणे चालू. ठीक आहे, असं म्हणून स्वामींनी त्याला टेकडीखाली दक्षिणेला जांभळीच्या झाडाखाली नेऊन ठेवलं. महाराज, पण आमच्या उदरपूर्तीचं काय? म्हसोबाने खिन्न होऊन विचारलं. तीही सोय होईल. आमच्या आज्ञेने उत्सवाच्या वेळी रथ ओढायच्या आदल्या दिवशी मापटभर तांदूळ, 1 नारळ आणि रथावरून श्रीची स्वारी माघारी आल्यानंतर श्रीवरून ओवाळून टाकलेला दहीभात तुला दिला जाईल. इतक्यावर निर्वाह करून स्वस्थ राहावं आणि कोणा एकालाही उपद्रव करू नये. मग पटली त्यांची समजूत? वेणुताईने उत्सुकतेने विचारलं. न पटून सांगतो कोणाला? समर्थांची आज्ञा म्हणजे आज्ञा. अक्का सद्गुरूंविषयींच्या प्रेमानं निक्षून बोलल्या. त्यांच्या केवळ इच्छा मात्रे करून हे सुंदर मंदिर घडलं. मनोहर मूर्ती मिळाल्या. आपल्या उत्सवात काही म्हणून उणं नाही. स्वामींची किती दूरदृष्टी, किती सावध वृत्ती, केवढी शिस्त आणि केवढी योजना. तू पाहशीलच आता. त्यांनी सगळ्या कामांची कशी चोख व्यवस्था लावून दिली आहे ती.
त्यांनी घालून दिलेले धारे मोडायची हिंमत कोणालाच कधी व्हायची नाही. हे मात्र अगदी खरं हो अक्का. त्यांच्या शब्दातच नव्हे तर त्यांच्या साध्या दृष्टिक्षेपातही अशी काही विलक्षण शक्ती आहे की माणसाला देहमनाचं भानच उरत नाही. भारल्यागत होतं. तू त्यांना प्रथम पाहिलंस तेव्हा तुला काय वाटलं? काय वाटलं? जन्मजन्मांतरीचं अगदी आपलं असं जिव्हाळ्याचं माणूस भेटल्यासारखं वाटलं. आपलं कल्याण करणारं, आपलं रक्षण करणारं, आपल्या आयुष्याला अर्थ देणारं. आणि मग दोघीजणी आपापल्या सुखदुःखाची कहाणी एकमेकींना सांगू लागल्या. सांगताना आणि ऐकताना रात्र संपली. पहाटेचा कोंबडा आरवला. अक्काने आपली चौघडी वेणुताईच्या अंगावर घातली. म्हणाल्या, मला उठायलाच हवं, तू झोप घडीभर. त्या चौघडीच्या उभेत वेणुताई सुखावली. असं इतकं निर्वेद आयुष्य तिला आजपर्यंत कधीच मिळालं नव्हतं. स्वतःच्या भाग्याचा हेवा करत तिनं म्हटलं, हे सारं माझ्या सद्गुरूचं देणं. किती त्यांची कृपा, अपार करुणा. तयासी उपमा काय द्यावी. स्वामी म्हणतात तेच खरं. म्हणवनी सद्गुरू वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना. अंतरस्थितीची या खुणा, अंतर्निष्ठ जाणती. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.